झी 24 तास एक पाऊल पुढे। आनंद चॅरिटेबल ट्रस्ट व आमदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने ठाण्याचा जांभे नाका इथल्या शिवाजी मैदानात चैत्र नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय। 9 दिवस अनेक भक्तांनी नवसाला पावणाऱ्या या देवीचं दर्शन घेतलं। अनेक मान्यवर व्यक्ती देवी चरणी नतमस्तक झाले। शनिवारी देवीची विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात पार पडली। रत्नागिरी, सातारा, सांगली इथून आलेले लेझिम पथक मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। त्यात खास करून महिला पथकाचाही समावेश होता। पुण्याच्या पंढरपूरच्या वारकऱ्यांनीही विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला। खास करून ठाण्यातील वाडा, मोखाडा आणि जव्हार भागातून आदिवासी समाज या विसर्जनाला आवर्जून उपस्थित होता। त्यांनी यावेळी पारंपरिक नृत्यही सादर केलं। विसर्जन नाका, बाजार, तलावपाळी करत मासुंदा तलावात देवीचं विसर्जन पार पडलं। देवी नवसाला पावणारी आहे, त्यामुळे देवीला साकडं घातलं असल्यानं पुढच्या वर्षी देवी येईल तेव्हा ठाण्यातील अनधिकृत इमारतींचा प्रश्न सुटलेला असेल आणि दुष्काळाचं संकटही दूर झालेलं असेल, अशा भावना आयोजक आणि आमदार राजन विचारे यांनी व्यक्त केल्या। विसर्जन मिरवणुकीला पंढरपूरवरून वारकरी आलेले आहेत। त्याचबरोबर सातारा, लातूर, आणखीन अक्कलकोट या ठिकाणीहून सुद्धा लेझिम पथक, त्याचप्रमाणे महिला लेझिम पथक असे विविध प्रकारचे खेळ, धनगर नृत्य, सोलापूरवरून धनगर नृत्य सुद्धा आलेले आहे। गेले 10 दिवस या ठाणे शहरामध्ये चांगलं वातावरण होतं, भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल होती या निमित्ताने, आणि खऱ्या अर्थाने ठाणेकरांनी ह्याच्यामध्ये आनंद लिहिलेला आहे। या आदिवासी बांधव सुद्धा या इथून आलेले आहेत वाडा, मोखाड्यावरून, आणि खऱ्या अर्थाने संबंध भक्तीचा महापूर या निमित्ताने लोटलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।